वाळवा तालुक्यातील इटकरे येथे सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत बाबासो माने व श्रीपती लक्ष्मण माने यांच्या राहते घर जळून खाक झाले। या आगीत घराच्या बांधकामासाठी ठेवलेली 7.5 लाखांची रोकड आणि कपाटातील सोन्याचे दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने माने कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी रखरखत्या उन्हात अचानक माने यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडताना शेजाऱ्यांना दिसले। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या ज्वालांनी संपूर्ण घराला वेढले। नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने बाबासो माने यांनी मजुरी आणि साहित्यासाठी 4.5 लाख रुपये रोख घरात आणून ठेवले होते, तर श्रीपती यांनी सुद्धा नवीन घरासाठी बँकेतून 3 लाख रुपये घरात आणून ठेवली होती। ही संपूर्ण रक्कम आगीत जळून राख झाले। तसेच घरातील तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिनेही आगीच्या प्रचंड धगेमुळे वितळलेत व खराब झालेत। आग लागल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतले। उपलब्ध साधनांनी आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने यश येत नव्हतं। अखेर घटनेचे गांभीर्य ओळखून चिखली, शिराळा आणि ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले। मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे सर्व काही जळून खाक झालं होतं। सदर घटनेची माहिती मिळताच अमित मलगुंडे अग्निशमन गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झालेत। आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा वर्तवला जात आहे। ऐन दुपारी ही घटना घडल्याने गावात भीतीचं आणि हळहळीचं वातावरण पसरले। रक्ताचे पाणी करून साठवलेली पुंजी आणि हक्काचा निवारा डोळ्यादेखत राख झाल्याने माने कुटुंबावर आभाळ कोसळले।